छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तसेच लोकांचे या चित्रपटाबद्दलचे प्रतिसादही चांगले येत आहेत. पण नुकतंच छावा चित्रपटात गणोजी व कान्होजी शिर्के यांनी फितुरी केल्याचं दाखवल्याने गणोजी शिर्के यांचे वंशज यांनी पत्रकार परिषद घेऊन छावा चित्रपटातील दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं होतं. आता या प्रकरणात शिर्के कुटुंबांना साथ देत संभाजी ब्रिगेड ही या प्रकरणात उतरली. त्यामुळे हा वाद टोकाला जाण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. नक्की विषय काय झाला आपण सविस्तर जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता विषयाकडे वळूया. तर विषय असा आहे, छावा चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मुघलांना मदत केल्याचा सीन दाखवण्यात आल्यानंतर शिर्केंच्या वंशजांनी याचा निषेध केला होता. तसेच तो सीन काढून टाकण्याची मागणीही केली होती. त्यात आता दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर विरोधात संभाजी ब्रिगेडनेही न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. तसेच चित्रपटातील तो सीन काढून टाकण्याची मागणी करत संताप व्यक्त केलाय. चित्रपट रिलीज नंतर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली. त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचं सिनेमात दाखवण्यात आले. यावर आता शिर्के घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जातोय. याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी त्यांची माफी मागून त्यांचा असा कोणताही हेतू नव्हता, तसेच चित्रपटातील कथा ही पुस्तकावरून घेतल्याचं सांगत काही मुद्दे स्पष्ट केले होते. आता मात्र हा वाद वाढतच चालल्याचं दिसतंय. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या विरोधात शिर्के घराण्याने पुकारलेल्या बंडला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दर्शवलाय. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबियांनी एकत्र येत बैठक घेतली होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रवक्त्यांनीही हजेरी लावत पाठिंबा दिलाय. लक्ष्मण उत्तेकरांविरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिलाय. संतोष शिंदे यांनी म्हटलंय की शिर्के यांना चित्रपटामध्ये गद्दार ठरवून दिग्दर्शकाला काय साध्य करायचंय यामध्ये कुठेतरी बामणी कावा दिसतोय. एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मेहुणे गद्दार दाखवायचे. हा प्रकार आम्हाला मान्य नाही. संभाजी ब्रिगेड अजिबात खपून घेणार नाही. चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल अशी थेट भूमिका शिंदेंनी घेतली. काही पात्रांची बदनामी करून तुम्हाला काय साध्य करायचंय? इतिहासाचं पूर्ण लेखन व्हायला पाहिजे. उत्तेकरांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. छावा कादंबरी हा इतिहास नाही, कल्पना विस्तारावर ही कादंबरी लिहिलेली आहे. उत्तेकरांनी पळवाट शोधू नये. जर उत्तेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाही तर आम्हाला उत्तेकरांना शोधावं लागेल आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल अशी तंबी संतोष शिंदे यांनी लक्ष्मण उत्तेकरांना दिली. त्यामुळे हा वाद कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे. या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.